नमस्कार. या व्हिडिओमध्ये आपण काळाची समज हा पाठ पाहणार आहोत. या संपूर्ण व्हिडिओमध्ये काळ मोजण्याची साधने, काळ समजण्यासाठी आपण त्याचे विभाजन कसे करतो, या सर्व गोष्टी आपल्याला समजणार आहेत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. माझी शाळा मराठी शाळा या यूट्यूब चॅनलवर आपले सहर्ष स्वागत. मुलांनो, काळाचे 3 भाग आहेत. जो घडून गेला तो भूतकाळ, जो चालू आहे तो वर्तमान काळ आणि जो येणार आहे तो भविष्यकाळ. आता बघा आज सोमवार आहे. आज हा शब्द वर्तमान काळ दाखवतो. उद्या माझा वाढदिवस आहे. उद्या हा शब्द भविष्यकाळ दाखवतो. काल आजीने मला छान गोष्ट सांगितली. काल हा शब्द भूतकाळ दाखवतो. काळ समजण्यासाठी दिनदर्शिका म्हणजेच कॅलेंडर, शाळेचे वेळापत्रक इत्यादी साधनांचा उपयोग होतो. चला तर मग पाहूया. ही आहे दिनदर्शिका. आता मला सांगा, या दिनदर्शिकेचा उपयोग आपण कोणकोणत्या कामांसाठी करतो? अगदी बरोबर. तारीख पाहण्यासाठी, वार पाहण्यासाठी, कोणते वर्ष सुरू आहे हे पाहण्यासाठी. आणि बरं का, कॅलेंडरमध्ये आपल्याला दिनविशेषही समजतात. आता या ऑगस्ट महिन्यामध्ये बघा, 15 ऑगस्टला काय होते? स्वातंत्र्य दिन. अगदी बरोबर. आता मला सांगा, दिनदर्शिकेचे पान तुम्ही केव्हा केव्हा बदलता आणि का बदलता? बरोबर, दिनदर्शिकेचे पान आपण महिना संपला की बदलतो, कारण दुसरा महिना दुसऱ्या पानावर असतो. आता सांगा बरं, दिनदर्शिकेमधील हे जे अंक आहेत हे काय सांगतात? बरोबर, हे अंक म्हणजे तारीख. बरोबर. आज किती तारीख आहे? आज आहे 19 ऑगस्ट. अगदी बरोबर. हे माहीत आहे का तुम्हाला? इतिहास विषयाचा अभ्यास करताना काळ समजून घेणे खूपच गरजेचे असते. एखाद्या ठिकाणी इमारतीचा पाया खोदताना काही वेळेस जुन्या मूर्ती, नाणी, खापराचे तुकडे इत्यादी वस्तू सापडतात. या वस्तू कोणत्या काळातील आहेत त्याचा अभ्यास केला जातो. अशा अभ्यासातून त्या वस्तूंचा काळ समजतो. आता थोडेसे डोके चालवा. आजचे वर्तमानपत्र दुसऱ्या दिवशी जुने होते, परंतु एखादी गोष्ट आठवली नाही तर आपण पुन्हा जुनी वर्तमानपत्रे शोधून त्यातून पाहिजे असलेली माहिती मिळवतो. म्हणजेच आजचे वर्तमानपत्र उद्या इतिहास सांगणारे महत्त्वाचे साधन बनणार असते. आता बघा, काळ मोजण्यासाठी कोणत्या साधनांचा अभ्यास करावा लागतो? काळ समजण्यासाठी आपण त्याचे विभाजन करताना सेकंद, मिनिट, तास, दिवस, रात्र, पंधरवडा, महिना, वर्ष अशा प्रकारे करतो. असा काळ आपणास मोजता येतो. घटिकापात्र, घड्याळ, दिनदर्शिका ही काळ मोजण्याची साधने आहेत. हे माहिती आहे का तुम्हाला? 14व्या शतकात युरोपमध्ये वाळूच्या घड्याळाचा उपयोग होऊ लागला. यात एका लाकडी चौकटीत एकमेकांना जोडलेली काचेची भांडी असत. त्या भांड्यांना एका भांड्यातील वाळू दुसऱ्या भांड्यात जाऊ शकेल अशी छिद्रे असत. एका भांड्यात बारीक कोरडी वाळू घालून त्या भांड्याच्या छिद्रावाटे ती सर्व वाळू एका तासात खालच्या भांड्यात पडेल अशी रचना केलेली असे. सर्व वाळू खालच्या भांड्यात पडल्याबरोबर लगेच घड्याळ उलटे केले जात असे. अशा तऱ्हेने 1 तासाचा कालखंड मोजण्यात येत असे. ही घड्याळे भारतातही वापरात होती. हे करून पहा. भूतकाळातील आणि वर्तमान काळातील छायाचित्र खाली दिलेल्या चौकटीत चिटकवा. भविष्यकाळाच्या चौकटीत तुम्ही 20 वर्षानंतर कसे असाल याचे कल्पनाचित्र काढा. काढाल ना सर्वजण?
आता तुम्ही सांगा पाहू, आपण काळाचे भाग वेगवेगळ्या पद्धतीने का पाडतो? व्यवहाराच्या सोयीसाठी आपण काळाचे भाग वेगवेगळ्या पद्धतीने पाडत असतो. उदाहरणार्थ, आत्ता, थोड्या वेळापूर्वी, थोड्या वेळानंतर किंवा आज, काल, उद्या या शब्दांचा उपयोग करताना आपण नकळत मनातल्या मनात काळ मोजत असतो. या पाठातून आपण काय शिकलो? व्यवहाराच्या सोयीसाठी आपण काळाचे भाग पाडतो. आत्ता, थोड्या वेळापूर्वी किंवा नंतर असे शब्द वापरताना आपण नकळत काळ मोजत असतो. काळ समजण्यासाठी घड्याळ, दिनदर्शिका, शाळेचे वेळापत्रक इत्यादी साधनांचा उपयोग होतो. काळाचे विभाजन करताना सेकंद, मिनिट, तास, दिवस, रात्र, आठवडा, पंधरवडा, महिना, वर्ष असे भाग करतात. जुन्या वस्तू किंवा इमारती, नाणी, मूर्ती, खापराचे तुकडे किंवा परिसरातील ऐतिहासिक वास्तूंमुळे काळाची समज येते. गावाचा, परिसराचा इतिहास समजण्यास मदत होते. आता व्हिडिओ पाहिला म्हणजे झालं असं नाही हं. तुम्हाला पाठ समजला की नाही हे पाहण्यासाठी माझ्या काही प्रश्नांची उत्तरे द्याल ना? काळ मोजण्याची साधने कोणती आहेत सांगा बरं? अगदी बरोबर. काळ मोजण्यासाठी घड्याळ, दिनदर्शिका, शाळेचे वेळापत्रक इत्यादी साधने आहेत. प्रश्न दुसरा, काळ समजण्यासाठी आपण त्याचे विभाजन कसे करतो? अगदी बरोबर. काळ समजण्यासाठी आपण त्याचे विभाजन सेकंद, मिनिट, तास, दिवस, रात्र, आठवडा, पंधरवडा, महिना असे भाग करतो. आता जोड्या जुळवा. अ गट, ब गट. जो घडून गेला तो. भूतकाळ. जो चालू आहे तो. वर्तमान काळ. जो येणार आहे तो. भविष्यकाळ. अगदी बरोबर. खूप छान. धन्यवाद.